TV shows, blockbuster movies, and originals. Download the app now. अचानक काय झालं समजलंच. तलवार हातावर आली. एवढे खेळलोय आम्ही तलवारीशी, आजवर असं कधी घडलं नव्हतं. मग आजच असं का घडलं येसू? राणीसाहेब महाराज पुण्यांदा बेशुद्ध पडले आणि काय बी हालचाल नाही. काय अंबुबाईला बोलावून घ्या. आम्ही खालीदा पाठवतो त्यांना. महाराज सकाळपासून बसलायत आणि खलिताही लिहिला नाही. मग काय लिहिलंय तुम्ही? तीर्थरूप आबा. काही सुचतच नाहीये. राहून राहून एकच प्रतिमा येते डोळ्यासमोर. रायगडावरनं खबर आली आहे महाराजांची तब्येत. युवराजनी ही खबर आज पहिल्यांदा तुमच्या समोर आली. पण महाराजांचं निधन झालंय अशी खबर यापूर्वी 3दा आली आहे. काय? आबासाहेबांचा गनिमी कावा असतो. आपण समजून घ्यायचं. रवाना करा पन्हाळगडावर. काय रवाना करताय चिटणीस? खलिता शंभूराजेंना. अजून आम्ही गडावर आहोत. विचारा आम्हाला. पण खलिता पाठवा असा महाराणी साहेबांनी आदेश दिलाय. अनाजीपंत, खलिता तातडीनं रवाना करा. जी. या. मला सगळं मान्य आहे, पण एक गोष्ट मान्य नाही. कोणती? शंभू राजांनी रायगडावर येणं. पण आता महाराणी साहेबांनी तसा खलिताच पाठवायला सांगितलंय. मग खलिता पाठवायचा, पण मागच्या वेळेसारखा. म्हणजे खलिता आता मागे फिरलो तर माती खाल्ल्यासारखं होईल. पण मग पाठबळ तरी कुठे आहे? राहुजी नाना आहेत, हिरोजी फर्जंद आहेत, जनार्दन आहेत, आणि झालंच तर सोमाजी दत्तो. ही काय कुजबूज सुरू आहे? मी समजलो नाही. कारस्थान, दरवाजा बंद, काहीतरी आक्रीत घडलंय अशी लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. नीट काही ऐकू येत नाही आम्हाला, पण लोकांच्या नजरा विस्फारलेल्या. गडावर काहीतरी आक्रीत घडल्यासारख्या. आबासाहेबांची प्रकृती अहो चांगलीच असणार, नका चिंता करू. त्याशिवाय हिरोजी रावांनी असा खलिता लिहिलाच नसता. पण पंत. आणि अफवांचं काय हो, कुणीही काहीही बोलतं. आपण निश्चिंत राहावं. हा माझा भाऊ, पण त्यालाही दयामाया दाखवली नाही. का? सांग महाराणी साहेबांना, लोकात काय कुजबूज चालली आहे ती सांग. म्हणजे बाहेर अशी चर्चा आहे की राणीनं राजा मारला. आता तातडीने बाळराजांचं मंचकारोहण करायचं. मंचकारोहण? बाळराजेंचं? होय. एकदा का बाळराजे गादीवर बसले आणि त्यांच्या नावाचा शिक्का कागदावर उमटला या आपलं काम झालंच म्हणून समजा. मोगली धार्जिणा शंभूराजांनी गादीवर बसावे, त्याऐवजी आपले युवराज राजाराम राजे गादीवर बसावे असे माझे स्पष्ट मत आहे. शिवाय या सगळ्याला भावी राजमातांचा आशीर्वाद असेल. बाळराजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल. हा राजमातेचा आदेश आहे. पंत, रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं? म्हणजे ज्योत्याजी, झडती घ्या यांची. पंत, युवराजनी सदरव येत आहेत. युवराजनी? मुजरा युवराजनी. पंत, काय गडबड आहे? गडबड? कसली गडबड? काहीच नाही. माफ करा, पण गडबडीच्या माणसाला सगळीकडे गडबडच दिसणार. लोक येत आहेत, पत्र खलिते देत आहेत. शंभू राजेंच्यामुळे राबता वाढलाय आणि ते होणारच ना.
या युवराज, मुजरा. युवराजनी तुम्ही सदरेव काय प्रकरण? युवराज, लोकांचा राबता वाढलाय. पत्र खलिते येतात, पण ते आजकाल आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आम्हीही विचारणा केली, पण कोणतीही दाद लागू दिली नाही. सदरेवर येऊ नका असे आम्हाला सांगितले. आम्ही सुद्धा खुलाशासाठीच आलो आहोत. पंत, ही 2 माणसं कोण आहेत? रायगडावरून आली आहेत, रोजच्या कारभाराचे खलिते घेऊन. नेहमीच येतात ती, म्हणजे सरकारी नोकरीत आहेत. असं? पंत, रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं? एवढ्या महत्वाच्या आसामी आहेत या? म्हणजे ज्योत्याजी, आबासाहेबांना घेऊन जाणं ही फार फार मोठी चूक केलीस देवा. युवराज, घरात युवराज कुठे? आता याच्यावर एकच उपाय, आबासाहेबांच्या मागोमाग जायचं. युवराज, युवराज. एका जणांनी सांगितलं निगेटिव्ह, मला फार गंमत वाटली. आम्ही सगळी फिल्म खूप रिअलिस्टिक आणि अभिनय अगदी नॅचरल असा सगळा अभिनय आहे. तर एकाने येऊन मला सांगितलं की फिल्म छान आहे वगैरे, सगळं आवडलं, पण तुला काही अभिनयाला स्कोपच नाही याच्यामध्ये असं मला तरी सांगितलं. थँक्यू म्हणजे याच्याबद्दल. जी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला लख लाभ. आता आम्हाला आमचं घर बघितलं पाहिजे, ही वेळ आम्ही इथं थांबणार. आता इथून पुढे जे काही करायचं असेल ते एकत्र मिळून करूया. मी आणि शीतल तुम्हाला शब्द दिला होता, तुमच्या लग्नाची सही जबाबदारी आमच्यावर आहे म्हणून. माझ्या आणि शीतलच्या शब्दासाठी चला, पण चला तुम्ही घरला प्लीज. सूरज, काय ऐकतोय मी? वहिनी घर सोडून गेल्या, कुठे बी जाणार नाही. तू खरंच टेन्शन घेऊ नकोस, ठीक आहे? मीच जाऊन बघतो. राणा जा, थांब. थांब, मी सांगलो म्हणून थांब. अरे थोडा टाइम थांबूया आणि बघूया मग. अरे पण ऐक, खरंच सांगतोय, थांब. वहिनी कुठे गेल्या असतात, आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका, ती कुठे बी जाणार नाही. यार पण आता ते काय करणार मम्मा? आता ते काय करणार आहेत ते मला माहितीये, पण मी काय करणार आहे ते त्यांना कुठे माहितीये? जस्ट वेट अँड वॉच. तिच्या आईचा नक्की प्लॅन काय आहे आपल्याला कसं कळणार? एक आयडिया आहे, हे तू करू शकतोस. गुरुनेच बोलवून घेतलं असेल तिच्या आईला. नाही नाही रेवती, यांनी नाही बोलवलं. शनायाची आई सगळ्यांना बोलली, यांना सुद्धा सोडलं नाही. वरनं धमकी देऊन गेली. धमकी कसली? यांचं आणि शनायाचं लग्न नाही झालं ना तर बघून घेईन म्हणाली. शन्याच्या आईचे इंटेन्शन काही बरोबर नाहीये. या मागचे इंटेन्शन आपल्याला शोधून काढायला हवं. कमाल आहे, म्हणजे तुम्ही आजकालच्या मुली लग्नापेक्षा सुद्धा नोकरीला जास्त महत्व देता. परिस्थितीच तशी असेल तर काय करणार? असं जर असेल तर मग कंपनीच्या नियमांमधला हा क्लॉज काढून टाकला पाहिजे. कारण का काढून टाकावा लागेल लग्नाच्या अटीचा क्लॉज? कारण लग्न झालंच पाहिजे ना, लग्न व्हायलाच पाहिजे. म्हणजे मावशे, प्यायचं का पाणी? इतने सारे लोगों की जान जाने वाली है, किसकी वजह से? बाजी की वजह से।